नमस्कार मित्रो, माझं नाव सौरभ आणि मी आपलं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल योजना वाल्यावर। तर आज आपण पाहणार आहोत लेख लाडकी योजना महाराष्ट्र 2026। तर या योजनेअंतर्गत जी मुलगी आहे तिच्या जन्माच्या नंतरचा पहिली किस्तचे 5,000 रुपये थेट आई वडिलांच्या बँक अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे जमा केल्या जाते। या योजनेअंतर्गत बालिकाला जन्म झाल्याबरोबरच 1,01,000 रुपयापर्यंतचा लाभ दिला जातो। तर या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे, अर्ज कुठून करायचा, ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा, कागदपत्र काय काय आहे, ही सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये देणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। या योजनेअंतर्गत तुमच्या मुलीचं एज्युकेशन टोटली फ्री होऊन जाईल असं तरी मला वाटतं। तर जास्त वेळ न करता चला वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे। तर बघा, योजनेची पार्श्वभूमी बघूया। तर सगळ्यात आधी ही योजना माझी कन्या भाग्यश्री म्हणून योजना होती, ती 1 ऑगस्ट 2017 पासून सुरू करण्यात आली होती। पण त्या योजनेचा जे ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे लोकांपर्यंत ती पोहोचली नाही, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 2023 मध्ये या योजनेमध्ये सुधारणा केल्या। त्यानंतर त्यामध्ये जे रक्कम आहे वाढवणारी ती वाढवली आणि त्यानंतर लेख लाडकी योजना या नावानं 1 एप्रिल 2023 रोजी ही योजना सुरू केली। तर या योजनेच्या अंतर्गत जे आहे 5 टप्प्यांमध्ये जे बालिका आहे तिला आर्थिक मदत दिली जाते आणि शेवटची जे अंतिम म्हणजे 5वीची जी किस्त आहे ती 75,000 रुपये कॅश आहे। तर योजनेसाठी अर्ज वगैरे कसा करायचा त्याकडे आपण वळणार आहोत, पण त्याआधी पाहूया लेख लाडकी योजनेचे प्रमुख उद्दिष्टे। तर बघा, या योजनेचा प्रमुख उद्दिष्ट आहे बालिकेचा जन्मदर वाढवणे। तुम्हाला माहित असेल की मुलींना पोटातच मारलं जातं, का बरं? कारण त्यांना मुलगा पाहिजे असते म्हणून। तर कुठे ना कुठे ही गोष्ट चुकीची आहे। मुलगा मुलगी सेमच असते। मला तर असं वाटते का मुलापेक्षा सुद्धा मुली जी आहे घरची लक्ष्मी असते, ठीक आहे। तर मुलींचा जन्मदर वाढवणं, त्यानंतर मुलींना शिक्षणास चालना देणं, 18 वर्षाच्या आधीच त्यांचं लग्न नाही झालं पाहिजे, त्यांना बालविवाह थांबवणं, त्यानंतर कुपोषण वगैरे जे आहे त्यापासून थांबवणं आणि शाळाबाह्य मुली म्हणजे ज्या शिक्षण घेत नाहीये त्या मुलींची संख्या कमी करून साक्षरता दर आपल्या राज्याचा वाढवणं या योजनेमागचा प्रमुख उद्दिष्ट आहे। तर त्यानंतर आतापर्यंत 1,01,000 रुपयापर्यंतचा हा प्रवास जन्मापासून ते स्वावलंबनापर्यंत आहे। आता तुम्ही म्हणसाल कसं? तर तुम्हाला दिसत असेल जे आहे या योजनेअंतर्गत जन्म झाल्याबरोबर बालिकेला पहिली किस्त मिळते, ज्यामध्ये बालिकेला 5,000 रुपये मिळते। तुम्हाला इथे दिसतच असेल स्क्रीनवर। त्यानंतर पहिल्या वर्गात प्रवेश केल्यानंतर जशी मुलीची ऍडमिशन तुम्ही शाळेमध्ये करसाल तसंच तुम्हाला दुसरी किस्त त्यामध्ये तुम्हाला 6,000 रुपये दिल्या जाते। त्यानंतर तिसरी किस्त थेट 6वीत गेल्यानंतर मिळते, ज्यामध्ये बालिकेला 7,000 रुपये मिळते। आता बघा, या तीनही किस्ता यातल्या बालिकेच्या अकाउंटमध्ये न मिळता माता पित्याच्या अकाउंटमध्ये मिळते। म्हणून बालिकेचा जेव्हा जन्म होतो तेव्हा माता पित्याला अर्ज करावा लागतो। त्यानंतर जन्माची पहिली किस्त जमा होते, त्यानंतर दुसरी किस्त पहिली, तिसरी किस्त 6वीत, त्यानंतर येते चौथी किस्त। चौथी किस्तची रक्कम 8,000 रुपये आहे आणि ती बालिकेनं 10वी पास केल्याच्या नंतर जशी 11व्या वर्गात ऍडमिशन होईल तशी तिच्या अकाउंटमध्ये डीबीटीद्वारे जे आहे जमा केले जाते। आता या 4 किस्ता तुम्हाला टप्प्याटप्प्याने का बरं देण्याचं कारण आहे, तर मुलगी शिकत राहावी हा या मागचा शासनाचा जो आहे उद्दिष्ट आहे। त्यानंतर जसं मुलीचं वय 18 वर्ष होते तसे मुलीच्या बँक खात्यांमध्ये किंवा काही जिल्हे आहेत ज्यामध्ये रोख रक्कम म्हणजे कॅश नगद जे आहे मुलीच्या हातात 75,000 रुपये दिले जाते। तर काही या पद्धतीनं या जन्मापासून ते स्वावलंबनापर्यंतचा या योजनेचा उद्देश आहे। तुम्हाला इथे दिसत असेल काही या प्रकारे ही योजना आहे। तर त्यानंतर या योजनेसाठी कोण पात्र आहे, म्हणजे या योजनेसाठी अर्ज कोण करू शकतात, तर चला ते बघूया। सगळ्यात पहिले अर्जदार जो आहे म्हणजे अर्जदार माता पिता आहेत ते महाराष्ट्र राज्याचे कायमस्वरूपी रहिवासी असले पाहिजे। मुलीचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झालेला असावा। त्यानंतर जे आहे परिवाराची उत्पन्न जे आहे ते 1,00,000 रुपयेपेक्षा कमी असावे, जास्त नसले पाहिजे। त्यानंतर जे माता पिता आहे आणि बालिका आहे तिचं बँक अकाउंट मात्र महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही बँकेत असणं आवश्यक आहे। जसं आपलीवाली स्टेट बँक झाली आहे, महाराष्ट्र बँक झाली, HDFC बँक झाली, पण त्या महाराष्ट्रातील शाखा असली पाहिजे। नाहीतर जे आंध्र प्रदेशमधले जे किंवा महाराष्ट्राच्या बाहेर कोणतीही जर बँक असेल तिथे जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्हाला त्यामध्ये पैसे मिळणार नाही, ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या। आता हे तर महत्त्वाच्या हे झाल्या, पण त्यानंतर पिवळं आणि केशरी जे आहे तुमच्याकडे राशन कार्ड सुद्धा असलं पाहिजे। त्यानंतर आता या योजनेअंतर्गत एका परिवारात फक्त 2च मुलीला लाभ मिळेल। जर एका परिवारात 1 मुलगी आणि 1 मुलगा असेल
तर त्यातील फक्त मुलीला लाभ मिळेल, मुलाला मिळणार नाही. त्यानंतर कुटुंब नियोजन अट, ही गोष्ट खूप साऱ्या लोकांना कन्फ्यूज होते आणि इथेच विषय गोंधळून जातो. तर बघा, दुसऱ्या हप्त्यापासून पुढे लाभ मिळवण्यासाठी जे आहे मुलीचे जे माता पिता आहेत त्यांना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र म्हणजे तिसरा, चौथा, पाचवा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे. ते तुम्हाला तहसील वगैरे मधून जे आहे मिळून जाईल. तर आता या योजनेसाठी कागदपत्र कोणती लागतील? सगळ्यात महत्वाचं आहे, कागदपत्र कोणती लागतील? तर तुम्हाला कागदपत्र काही या प्रकारे दिसत असेल. सगळ्यात पहिले माता आणि पित्याचं आधार कार्ड, त्यानंतर पिवळे किंवा केशरी राशन कार्ड, मुलीचा जन्म दाखला, मुलीचा जन्म 1 एप्रिल 2023 ला किंवा त्यानंतर झालेला असावा. जर समजून घ्या 1 एप्रिलच्या आधीचा जन्म असेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचं निवास प्रमाणपत्र जे राहील डोमिसिल सर्टिफिकेट किंवा जे आहे तुम्हाला निवास प्रमाणपत्र मिळून जाईल. तर काही या प्रकारचे हे जे आहे कागदपत्र आहे मुलीला आणि बालिकेच्या पित्याला जे आहे जमा करावं लागेल. त्यानंतर आता ओळख आणि रहिवासी प्रमाणपत्रामध्ये तुम्ही काय देऊ शकता? तुम्ही आधार कार्ड सुद्धा देऊ शकता, मुलीचा जन्माचा दाखला, मतदान कार्ड सुद्धा तुम्हाला देऊ शकता. पण योजनेचा जेव्हा पाचवा हप्ता जेव्हा मुलीला मिळेल, हे बघा खूप सारे लोक व्हिडिओ स्किप करतात, त्यांना तिथे समजत नाही. तर पाचवीची जे किस्त राहील 18 वर्षाच्या नंतर जेव्हा बालिका होते तिची जे पाचवी किस्त राहील त्यासाठी बालिकेला मतदान कार्ड जे आहे इलेक्शन कार्ड ते तिला जमा करणं खूप जास्त गरजेचं राहील. ठीक आहे. यानंतर आता या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? कारण व्हिडिओचं टायटल थंबनेल तेच आहे की ऑनलाईन अर्ज कसा करावा. तर सावधान, या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म नाही. तुम्ही कुठेही जा, CSC मध्ये जा किंवा कोणत्याही वेबसाईटवर जा, कुठेही काही केलं तरी तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकत नाही. या योजनेसाठी फक्त ऑफलाईन अर्ज आहे आणि ऑफलाईन अर्ज करण्याची जी आहे पद्धत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता खूप साऱ्या वेबसाईट्स तुम्हाला दिसत असेल की ज्यावर लेख लाडकी योजना ऑनलाईन अप्लाय दिसत असेल, त्यावर कोणतीही माहिती भरू नका, नाहीतर तुमच्यासोबत स्कॅम वगैरे होऊ शकतो. तर ही अर्ज प्रक्रिया पूर्णपणे फ्री राहणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला एकही रुपया जे आहे शुल्क द्यायची गरज नाही आहे. तुम्ही हा अर्ज अंगणवाडी केंद्रातून निशुल्क भरू शकता. तुम्हाला इथे एकही रुपया खर्च करायची गरज नाही आहे. तर आता अर्ज कसा करावा? तर 4 सोपी पायऱ्या म्हणजे 4 स्टेप्स आहे ज्याला फॉलो करून तुम्ही अर्ज करू शकता. सगळ्यात आधी अंगणवाडी केंद्रात भेट द्या. अंगणवाडी केंद्रामध्ये भेट द्या. त्यानंतर अंगणवाडी केंद्रातूनच तुम्हाला जे आहे लाईक लाडकी योजनेचा फॉर्म मिळवायचा आहे. जर तुम्हाला PDF फॉर्म पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देऊन देईल किंवा तुम्हाला त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्मची PDF तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. त्यानंतर अर्जामध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे. अर्जामध्ये माहिती कशी भरायची यावर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर डेफिनेटली मी तुमच्यासाठी घेऊन येईल. त्यानंतर तुम्हाला अर्जामध्ये माहिती लिहिल्यानंतर कागदपत्र जोडायची आहे. जेही कागदपत्र मी तुम्हाला यादी सांगितली ती सर्व कागदपत्रे जोडायची आहे आणि त्यानंतर हा अर्ज तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचा आहे. आता अंगणवाडी सेविकेकडे अर्ज जमा केला आणि तुमचं काम झालं असं नाही. त्यानंतर हा फॉर्म अंगणवाडी केंद्रातून अंगणवाडी सेविका जे किंवा जे पर्यवेक्षिका असते त्यांच्याद्वारे ऑनलाईन भरला जाते. आता खूप साऱ्या अंगणवाडी केंद्रामध्ये निष्काळजीपणा असते, ते लोक ऑनलाईन अर्ज करत नाही, बस त्याचाच ठेवून देतात. त्यामुळं खूप साऱ्या ग्रामीण भागात महिलांना या योजनेपासून वंचित राहावं लागतं आणि त्याचा असर जे आहे खूप होतो. कारण छोटी पण मदत गरीब लोकांसाठी खूप महत्वाची असते. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की जोपर्यंत अंगणवाडी सेविका तुमचा अर्ज भरत नाही आणि तुम्हाला पावती देत नाही, त्यांच्याकडे वारंवार चौकशी करणं तुमचं काम आहे. त्यानंतर आता अर्ज वगैरे केला, त्यानंतर तुमचं जे मोबाईल नंबर वगैरे तुम्ही द्याल, ईमेल ID वगैरे द्याल, तर त्यावर तुम्हाला व्हेरिफिकेशन किंवा एक रजिस्ट्रेशनचा मेसेज येऊन जाईल की तुम्ही अर्ज केलेला आहे वगैरे वगैरे. आणि त्याच्या 7 ते 15 दिवसाच्या अंतरच पहिली किस्त जी आहे तुमच्या बँक खात्यांमध्ये म्हणजे माता पित्याच्या बँक खात्यांमध्ये DBT द्वारे जमा केल्या जाते. ठीक आहे. पण जर अर्ज केल्याच्या नंतर 10-15 एक महिना जरी झाला आणि जर तुम्हाला स्टील योजनेचा लाभ नाही मिळाला, तर हे बघा तुम्हाला योजनेचा हेल्पलाईन नंबर दिसतच असेल. तुम्हाला या योजनेच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करायचा आहे. अंगणवाडीत जाऊन चौकशी करायची आहे. नाही झालं तर तुम्ही जिल्हा व महिला व बाल विकास विभाग इथे जाऊन चौकशी करा. त्यानंतर तुम्हाला जे आहे तुमचं अर्जाची स्थिती वगैरे सांगितल्या जाईल. आता खूप साऱ्या लोकांना मला कमेंटमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात, म्हणून मी हा एक स्पेशल तुमच्यासमोर इथे ऍड केलेला आहे. याची गरज तर नाहीये, तुम्ही इथून व्हिडिओ सोडू सुद्धा शकता, पण जर पाहिजे असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. मी घर बसल्या मोबाईलवरून अर्ज करू शकतो का? नाही.
यासाठी ऑनलाईन अर्ज नाही आहे, म्हणून तुम्ही करू शकत नाही. ठीक आहे. फॉर्म भरण्यासाठी काही फीस द्यावी लागते का? कोणतीही फीस तुम्हाला द्यावी लागणार नाही. यासाठी शासनाने कोणती वेबसाईट जारी केलेली आहे का? आत्तापर्यंत शासनाद्वारे सर्वसामान्य लोकांसाठी म्हणजे नागरिकांसाठी ऑफिशियल वेबसाईट जाहीर केलेली नाही आहे. ती फक्त जे आहे आशा वर्कर, अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका त्यांच्यासाठी पोर्टल निर्माण केलेलं आहे, ज्यामधून त्या अर्ज ऑनलाईन माध्यमातून म्हणजे तुम्ही ऑफलाईन करसाल आणि जे अंगणवाडी सेविका आहेत ते ऑनलाईन करू शकतील. त्यासाठी फक्त त्यांच्यासाठीच ऑनलाईन प्रक्रिया सुरू केलेली आहे, सर्वसामान्य लोकांसाठी नाही आहे. तर या योजनेसाठी जर समजून घ्या तुम्ही खूप सारे अर्ज वगैरे केले तरी तुम्हाला पैसे मिळाले नाही, तरी ते तुम्हाला टोल फ्री नंबर्स दिसत असेल, तुम्ही यावर संपर्क करा. यावर संपर्क करून तुम्ही ऑनलाईन म्हणजे कॉलवरच तुम्हाला पूर्ण माहिती त्यानंतर मिळून जाईल. ठीक आहे. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ बनवताना खूप सारं मी बोलण्यामध्ये थांबलो वगैरे, त्यासाठी मला क्षमा करा. मी स्टील थोडा डेव्हलप करतोय बोलण्या वगैरेचा, आणि हा व्हिडिओ सर्वसामान्य नाही तर सगळ्यांना समजला पाहिजे. खूप साऱ्या लोकांना सांगण्यामध्ये म्हणजे जर बडबड केली किंवा GR दाखवला तर समजण्यास कठीण होते, म्हणून मी काही या प्रकारचे ग्राफिक्स क्रिएट करून मी तुमच्यापर्यंत पूर्ण योजना जी आहे डिटेलमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर हा तुम्हाला एक नवीन प्रयोग माझा आवडला असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, त्यामुळे मला प्रेरणा सुद्धा मिळेल. आणि आशा करतो हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्की करा. व्हॉट्सअप, फेसबुक प्रत्येक जागेवर शेअर करा. आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला द्या रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र.